दोन्ही हात असं ठेवायचे खाली जमिनीला तळ हात टेकले पाहिजे सर्वांनी म्हणायचे विष्णू पत्नी नवीन आणलेलं घडी करून ठेवा आता वय हे का दस्ती का ओम आगमन संतो देवानां प्रातेर सजानां गंगाजलाय दुर्वापाद्रा उर्वासिके दस्तोस्ती कवरे ताई एक वर्ष माइक से स्टैंड जागा भैया स्टैंड आ रहा माइक से स्टैंड लगातार चला हां कधी लगाओ थोड़ी देर हां वाजवा मला जास्त इथे नमस्कार करा चतुर्दशायां तिथो पुष्य दिवस नक्षत्रे सौभाग्य योगे तैतूर करणे कर्कराशि तिथो चंद्र कुंभ राशि तिथो सूर्य स्थाने सहस्र आगमा सर्वांग घंटा करण हेतु करण विश्व करण गुरु करण वीर सेवकं नमः देववंदात्मने नमिकाभ्यां नमः ज्योतिषोमात्मने तदेकभ्यां नमः सर्वज्योतिषोमात्मने नमः ओम कपिलेश्वर महादेवाचं ध्यान सुरू करा सर्वांनी नमस्कार करायचा दोन जोड्या मला जावा दोन जोड्या नंतर कशी या पाण्याची दार ताई पाणी घेऊन जा मध्ये
विश्वं पुष्टम ग्रामे अस्मिन् नात्रम चन्न शर्म यत्तदेव्रः भीमं पत्नुग्रमं धनिदान कृतिवसान आचरित नाकंबिवृदावे प्राचीन मुखाकृते ओम भद्राणि भद्रभूयायम्या देशात् सहस्रजनिवदनवानि तन् आश्वे महाचरणा सर्व अदक्षमाचरः हे नगरीवा स्थितिघंटा दिवक रुद्रा उपश्रिता हे वृक्षे सुशस पुंजरा नीलग्रीवा विलोहिता सर्वांनी म्हणायचं ओम आगनी स्वाहा प्रजापतये नमः आत्रोदके स्वाहा ओम ओम स्वा ओम जन ओम तपम सत्यम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि
धियो प्रचोदयात् ओम गायत्री देवताय स्वाहा गायत्री देवताय नमः ओम महागणपतये स्वाहा महागणपतये नमः ओम प्रचोदयात् ओम महागणपतये स्वाहा महागणपतये नमः स्पर्शिने हाताला बांधली आत्मा यज्ञ
चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार
नाचती हर्षयुक्त उमापती गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर मने नरहरी सोनार गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार पांडुरंगा करू प्रथम नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठ्ठल विठ्ठल अनेक वर्षांपासून चालत असणारी म्हणजे दुसरं वर्ष असावं शिवकथेचं 2 वर्षापासूनचा असणारा हा अखंड शिवनाम सप्ताह नामयज्ञ सोहळा 3रं वर्ष हा शिवकथा सोहळा पवित्र पावन अशा मुहूर्तावरती भगवान श्री कपिलेश्वराची कलश स्थापना कलशारोहण सोहळा सर्वांच्या सहकार्यानं साक्षीनं संपन्न झाला। त्या निमित्तानं आजचा सुंदर असा सत्संगिक कार्यक्रम हा शिवकीर्तन सोहळा कीर्तन सत्संग सुरू करण्याच्या अगोदर उपस्थित सर्व श्रोत्यांच्या चरणावरती अनंत कोटी प्रणिपात करून तसेच उपस्थित महाराष्ट्रातील पंचक्रोशीतील ख्यातनाम असणारी अशी गायक वादक मंडळी समस्त सुंदर असे गायनाचार्य हार्मोनियम वादक आमचे हरिभक्त परायण राजू महाराज सोगेवार असतील तसेच सुंदर असे तालमणी मृदंगमणी आमचे काय नाव महाराज सिद्धेश्वर महाराज असतील आमचे काय नागराव महाराज असो तसे सुंदर असे हार्मोनियम वादक पेटी मास्तर आमचे पाटील असतील काय नाव राम पाटील असतील तसेच आमचे हिरेवार सावकार असतील आमचे पाटील असतील समस्त या गावातील मंडळी तेवढा परिचय नाही म्हणा नाता आता व्हायला विकास महाराजांच्यामुळे ज्यांच्या मुखातून 7 दिवस अशी आपण सर्वांनी शिवकथा श्रवण केलेली संप्रदायातील ख्यातनाम शिवकीर्तनकार हरिकीर्तनकार दत्त संप्रदायातील कीर्तनकार तिन्ही संप्रदायामध्ये फेमस असं व्यक्तिमत्व विकास महाराज धसवाडीकर ज्यांच्यामुळे मला इथे येण्याचा योग आला आपल्या सर्वांचं सान्निध्य प्राप्त झालं असो तसेच सर्वांच्या सहकार्यामुळे संपन्न झालेला सोहळा आणि या सोहळ्याच्या सेवेला सुरुवात विठ्ठल विठ्ठल महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये अनेक संप्रदाय होऊन गेले महाराज अनेक संप्रदायामध्ये अनेक संतांनी जन्म घेतला प्रत्येक संतांनी या जीवाला वेगळा कोणताच मार्ग असा सांगितला नाही फक्त आणि फक्त ह्या जीवाला त्या शिवाची प्राप्ती करायची पण विषय असा झाला जीवाला शिव प्राप्त करता आला नाही कारण दोन्हीच्या मध्ये भ्रम निर्माण झालाय भ्रमामुळे तो शिव आम्हाला कळला नाही तो शिव आम्हाला जाणवला नाही जगाच्या पाठीवर महान संप्रदाय असणारा वारकरी संप्रदाय आणि या वारकरी संप्रदायामध्ये दोन्ही देवांमध्ये अजिबात द्वेष नाही बऱ्याच गावामध्ये लई चलते महाराज आम्हाला बोल इकडलं म्हणू का तिकडलं म्हणू का लई चलते भगवान पंढरीची पांडुरंगाची पूजा आपण करतो म्हणजे साक्षात भगवान शंकराची पूजा करतो का
पांडुरंगाच्या मस्तकावरती शिवलिंग आहे. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. संप्रदायातील महान संत होऊन गेले महाराज नरहरी सोनार. एकनिष्ठ ध्यास एकनिष्ठ भक्ती भगवान शिवाशी होती. फक्त आणि फक्त निष्काम असा भाव भगवान शंकरावर होता. कोण्याच देवाच्या मंदिरात जाऊ नये. जसं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आम्हाला, आपुला तो एक देव करून घ्यावा, तिने सुख नोये तिने विना जीवा सुख नोये. जोपर्यंत एकाशी एकनिष्ठ ध्यास होत नाही तोपर्यंत सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. एकाग्रता पाहिजे. कोणते तुमची भक्ती समजा मारुतीवर आहे, हनुमंतावर, पांडुरंगाच्या मंदिरात जरी घेतलं तरी ते हनुमंतच दिसले पाहिजे. एवढी निष्ठा एवढी निष्ठा. देवाचा आदेश नाही करणार. मी त्या मंदिरात जायला कशाला पाहिजे असं अजिबात नाही. नरहरी सोनार महाराजांचं तसंच होतं. मी बगल पूजा करण ध्यास मनामध्ये चिंतन करीत भगवान शंकराचं, बाकी मी कोण्याही देवापाशी जात नाही. पण देवाची लई परीक्षा असते महाराज. खरं देव आम्हाला कळालं नाही. ज्यांना काही काम नसतात ते मस्त असं कुचळवट्यावर बसतात आणि ह्या देवाचं करून काढते ह्या देवाचं करून काढ अशी काम देवा दिवश करतात. पण ज्या संतांनी ज्यांचा ध्यास या देवाच्या चरणावरती होता त्या देवांना श्रेष्ठत्व दिलं. लेकराला जर विचारलं बापू माय बापापैकी तुझं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर, ते म्हणते आईवर. कारण की जास्त संगत आईची प्राप्त, म्हणून आईचं नाव घेते. संतांना ज्या ज्या देवावरती निष्काम भाव होता, ज्या देवांना प्राप्त करून घेतलं, त्यांचं सुख अनुभवलं, त्या संतांनी सांगितलं आमच्यासाठी हा देव, आमच्यासाठी हा प्राण, आमच्यासाठी हा जीव, सर्वस्व जर असेल तर पंढरीशी पांडुरंग परमात्मा. प्रत्येक देवान तसं नरहरी सोनार महाराजांचं होतं की फक्त आणि फक्त शिवाचा दास, त्याच्या व्यतिरिक्त मी दुसऱ्या कोणत्याही मंदिरात जाणार नाही. महाराज सर्व गायक वादकांसाठी ये रत्न माही दुःखाचे जनते नाही आणि अंत्य बसाद सांगितलं महाराज. इतरत्र हा जीव जाणारा दुःखाची प्राप्ती करतो, ह्याच्यासाठी त्याला 84 लक्ष योनीमध्ये फिरावं लागतं आणि दुःखच प्राप्त होतं. फिरत फिरत असताना अनेक प्रकारचे जन्म घेणं, अनेक प्रकारचा तोच संसार, तोच दुःख, तोच मरण. काय केलं संतांनी म्हणजे निष्काम भाव. जर जगाच्या मालकाच्या प्रतीचा आम्ही ठेवला ना धावत त्याला यावं लागते. संतांनी अनुभव घेतलंय मग सांगितलंय. आम्ही ज्यांच्या पवित्र पावन अशा भूमीमध्ये राहतो तसे महान संत होऊन गेले ज्यांचं नाव आहे संत मोतीराम महाराज. नाव ऐकलं असेल. प्रत्येक वर्षी ब्रह्मगिरीला त्र्यंबकेश्वर होतं ना, त्र्यंबकेश्वर, त्या ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालायची पायी. प्रदक्षिणा झाली की देहूला कीर्तन असायचं जगद्गुरु तुकोबारायाच्या मंदिराच्या समोर.
आणि ते कीर्तन संपलं की आळंदीला सप्ताह असायचा. सप्त्याचे अध्यक्ष वैकुंठवासी रंगनाथ बुवा गुरुजी परभणीकर होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली सप्ताह, त्या सप्त्याचं पूजन जे होतं, बिना पूजन कलश पूजन, ते मोतीराम महाराजांच्या हातानं होतं. असा एक प्रसंग आला. प्रतिवर्षाप्रमाणे त्यांची चालत असणारी यात्रा एका वर्षी अशी पूर्ण झाली. ब्रह्मगिरीचं पूर्ण झाल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबारायाच्या मंदिरासमोर देहुला कीर्तन झालं. आणि कीर्तन झाल्याच्या नंतर त्यांना आळंदीला यायचं होतं. निघाले ते, पण त्यांच्यासोबत काही साधू संत मंडळी होती. रंगनाथ बुवा म्हणून होते आमच्या साईडचे, कोणजी महाराज डिग्रसकर म्हणून होते, मारुतराव महाराज दस्तापूरकर होते. अनेकशे साधू संत मंडळी त्याच्यासोबत असायची. घोड्यावरती बसायचे. बाकी पहिलं अशा रस्त्याच्या पांदन वाटी होत्या महाराज, डांबराचे रोड काही नव्हते, बैलगाडी वगैरे जावं. लोकांनी सांगितलं महाराज आता कीर्तन संपलंय, आज मुक्काम करा, सकाळी जा. नाही म्हणलं मला जावं लागते, पहाट पोहोचावंच लागते. सांगितलं लोकांनी, नाही ऐकलं महाराज. संध्याकाळी महाराज निघाले. बेभुंदेश्वराच्या चाणाक वारं सुटलं, इजा चमकायला लागल्या, पाणी पडायला लागलं जोरदार महाराज. आणि एका इजन असं चमकल्यामुळे आवाज मोठा झाला. आणि ते घोडं उदळ, जसं घोडं उदळ जिथं महाराजांनी पाय ठेवले ते का नाही, तिथं पाय अडकला आणि महाराज वरून पडले. ते शेतानं लावलेली कुपाटी होती येड्या बाबळीची, त्या कुपाटीवर पडला. तर येड्या बाबळीचे कुपाटीचं म्हणजे येड्या बाबळीचे काटे जर मोडले तर लहान माणूस 8 दिवस बाजूतून उठत नाही. हा त्रास झाला, वेदना झाल्या, मुखातून गेली. म्हणले पांडुरंगा निष्काम भाव तुझ्यावरती, पण ही वेदना मला सहन नाही होत. देवाच्या डोळ्याला पाणी आलं. देव म्हटले जो भक्त माझ्यासाठी रात्रंदिन अनेक गावाच्या कानाकोपऱ्यामध्ये जातो, सुख बघत नाही, दुःख बघत नाही, माझ्या नामाचा प्रसार प्रचार करतो, माझ्या नामाचं महत्व पटवून देतो. मला जर एवढा त्रास झाला आणि मी जर जात नसेल तर माझ्या देवत्वाला मी काय करावं. जगाचा मालक विटवरून खाली उतरला महाराज. डोक्याला पागोट गुंडाळलं. हा साधारण वेश घेतलं. एका हातामध्ये बंद पडका कधी घेतला, एका हातामध्ये लचकणी घेतली. लचकन माहिती ना, असं सांग जाऊ कापुशाचा आणल्यासारखं बसू नका. लचकणी घेतली. जगाचा मालक त्या मार्गाने निघालाय. लचकन घ्या, लचकन. ऐकली हा मारुतराव महाराजांनी. म्हणले कोणजी महाराज, कोणतरी लचकनवाले यायले. म्हणले इकडे ते बोलून घेतलं. म्हणले ओ लचकनवाले या इकडे, जरासं काम आहे म्हणे तुमचं. काय झालं बोला. काही नाही, आमच्या महाराजाला थोडे काटे मोडले तर काढायचे होते. लचकन गेली तर बरं होईल. लचकन कशाला? म्हणले मी काटेच काढून देतो. नाही म्हणले तुम्हाला अंधाराचं काय दिसत, भल्या भल्याचे काटे काढलेत मी, हे का दिसत. कोण म्हटलं? जगाचा मालक. तिथं भाव आहे ना महाराज, तिथं देव सुद्धा दास आहे. आले महाराज. जगाचा मालक त्या चिखलामध्ये बसलाय मांडी घालून. मोतीराम महाराजांचे पाय आपल्या मांडीवर घेतले. जशी ही चमकावी तसं लचकनीनं काटे काढले. डोक्यापासून मस्तकापर्यंत हात फिरवला. सगळ्या वेदना मुक्त झाल्या, वेदना संपल्या. आणि महाराज त्याच दिवशी संध्याकाळी निघाले. आणि निघाल्याच्या नंतर त्या महाराजांनी ज्यावेळेस त्या आळंदीला गेले आणि आळंदीला गेल्याच्या नंतर ब्रह्ममुहूर्तावरती इंद्रायणीला स्नान केलं. जगद्गुरु विश्वमाऊली ज्ञानोबारायाच्या समाधीवरती मस्तक ठेवलं, ढसा ढसा रडू लागले. विचारलं कोणत्या महाराजांना काय झालं? म्हणले काही नाही म्हणले, माझ्या हाताने थोडी चूक झाली. काय झाली? काय सांगा म्हणले, देवाला माझ्यासाठी राबावं लागलं, देवाला यावं लागलं. म्हणले काय माझी भक्ती, हे मला अपेक्षित नव्हतं, पण देव. मग काय झालं? देवाला असं कशावर म्हणता महाराज तुम्ही? तेवढ्या अंधारे, तेवढ्या संध्याकाळच्या रात्री, एवढ्या पाण्यामध्ये, एवढं वारं वावदान सुटलं असताना, इजा चमकत असताना कोण येईल म्हणले त्या रस्त्यानं बंद पडका खंडेल. गणव महाराज देवाला ना भक्ताच्या हारी 36 वर्ष पाणी भरावं लागले. पण तशी तुमची भक्ती पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. एकानं काय सांगितलं म्हणले, असं असं लाकडाचं कपाट आहे, लाकडाच्या कपाटामध्ये लोखंडाची पेटी, लोखंडाच्या पेटीत परीस घेऊन ये. आता लोखंडाच्या पेटीमध्ये परीस होऊ शकत नाही महाराज, कारण की पेटी सोन्याची असायला पाहिजे. आणली पेटी, पेटी लोखंडाचीच होती. ते म्हणतात परीस डुप्लिकेट नाही, परीसही ओरिजिनल होता. मग म्हणतात पेटी सोन्याची का नाही झाली? कारण की परीस
कागदात गुंडाळून ठेवला होता. तर किती वर्ष ठेवल्यावर सोन्याची होऊ शकत नाही. मग तसं झालं आमचं. जीव आणि शिवाच्या मध्ये अहंकाराचा भ्रमाचा पडदा आला, त्यामुळे शिव आम्हाला प्राप्त झाला नाही. जर शिव प्राप्त करायचं असेल तर मितपणाचा नाशच करावा लागतो. विठ्ठल कोणीच जांभळ्या देऊ नका. फक्त अर्धा तास घेणार आहे मी. मला राईट कळालेला आहे, उशीर झालेला आहे, सगळ्याला भुका लागलेली आहे, सगळे काम सोडून तुम्ही आल्या. बघितल्या ओळख येते महाराज, कारण की मी गावाकडे भविष्यच बघत असतो. तुम्ही इथं ना ये म्हणजे जोक नाही महाराज, काहीतरी जीव आहे तुमचा त्या देवावर, आणि देव कोणालाही जवळ घेत नाही. आणि जो देवाच्या जवळ जातो देव त्याला सोडत नाही. जो होय मजा निने शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागत शरण्य मी छेको. भगवंत जो माझ्या जवळ आला ना त्याला कधी सोडत नाही. आणि ही तुमची भक्ती महाराज. एवढ्या लांबून सर्वजण पायानं चलत आलात. खरंच तुमच्या सर्वांचे कोटी कोटी आभार. कीर्तन सेवेसाठी राहिला, त्याला म्हणतात प्रेम, याला म्हणतात भाव. आणि तुमच्या सर्वांच्या मनातल्या इच्छा निर्माण होण्याच्या अगोदर पूर्ण करणारा तो जगाचा मालक कपिलेश्वर. महान संत नरहरी सोनार महाराज आपल्या साधकांना भगवान शिवशंकराचं स्वरूप वर्णन करतात. मनामध्ये ध्यान आहे, चिंतन आहे. ज्या वेळेस देवाने परीक्षा पाहिली महाराज, महान एक जण असं त्या पंढरपूर नगरामध्ये एक मोठा व्यापारी आलता. अनेक दिवस झाले लेकरू नव्हतं. त्यानं देवाला नवस केला, म्हणले हे पांडुरंगा, मला जर लेकरू झालं तर सोन्याची साखळी मी तुझ्या कमरेला करल. भगवंताची कृपा झाली, नवस पूर्ण झाला. आता पूर्ण नवस फळाला आला, पण आता ते पूर्ण करायचं आहे. ते म्हणला देवानं म्हणजे एवढं ऐकलं म्हणजे मी देवासाठी असा तसा बघणार नाही माणूस. ज्याच्या हातानं बनवल ते पंढरपुरातला उत्कृष्ट सोनार असं. विचारलं महाराज, उत्कृष्ट सोनार नाही म्हणजे असं असं आमच्या इथं जर सगळं काही बनवता येत असं सोन्याचे सगळे दागिने वगैरे तर फक्त आणि फक्त नरहरी महाराज आहेत. आता नरहरी महाराज एकनिष्ठ शिवाशी गेले. चला म्हणले असं असं नवस आहे, तुम्ही एकदा त्या साखळीचा माप घ्या देवाला करा. नाही म्हणले हो का, मी भगवान शिवाच्या मंदिराशिवाय दुसऱ्या मंदिरात जात नाही, आम्ही येत नाही, नका मला. नाही म्हणले जावं लागते. चला. नाही म्हणले तुम्ही माप घेऊन आम्ही बनवतो. चालते म्हणले. त्या व्यवहाराने जाऊन त्या माप घेतला देवाचा इथे याच्या जो बनवाय आला. पण ते कसं होऊ लागलं, असं लांब तरी व्हावं नाही तर कमी तरी पडावं, व्यवस्थित येऊ नये. बऱ्याच चक्रा झाल्या. त्या व्यापाऱ्यांना सांगितले हो का म्हणले महाराज, तुम्हाला थोडं यायला काय अडचण आहे, तुमच्या मनावर पैसे घ्या, मोबाईलला घ्या, तेवढी इच्छा पूर्ण करा ना. हा ते म्हणले येतो, पण डोळ्याला पट्टी बांधून. डोळ्याला पट्टी बांधली. हा देव कधीच कळत नाही महाराज. शिव आणि हरी आम्हाला अजून कळाला नाही. लक्षात ठेवू द्या, जिथं द्वेष नाही तिथे दोघ जण आहेत. हा आणि ज्यांनी द्वेष केला त्याला कुठंच नाही जागा. कधीच द्वेष नाही करायचा. हरी हरा नाही भेद, हरी हरा नाही भेद, हरी हरा
नका करू, या दोन्हीमध्ये काहीच वेद नाही. नारायण आणि भगवान शिवशंकर परमात्मा या दोन्ही जे आहेत ना आपल्या एकमेकाच्या चिंतनात आहेत, एकमेकात मग्न आहेत, एकमेकाच्या ध्यासात आहेत, एकमेकाच्या चिंतनेत आहेत. हा, हे नाही आम्हाला कळत. भगवान शिवशंकर देवाच्या नामस्मरणाचं भजन करतात. भजन करी महादेव राम पूजे सदाशिव. भजन सर्वांनी. वा, सांगितलं महाराज संतांनी, दोघे एकमेकाच्या भजनात एकमेकाच्या नामात दंग आहेत. म्हणजे जर आम्ही महादेवाच्या मंदिरात गेलो आणि विठ्ठल विठ्ठल म्हणल्यानं महादेवाला द्वेष राग येणार नाही, पांडुरंगाच्या मंदिरात गेल्यानं ओम नमः शिवाय म्हणल्यानं देवाला राग येणार. आम्ही जिथं गेलं की तिथे वेगळेच मंत्र सुरू असतात. त्या देवाला कोणतंही नामस्मरण या ज्याच्यात भेद नाहीच. ज्यावेळेस नरहरी सुनार महाराज स्वतः गेले, महाराज डोळ्याला पट्टी, कमरेचा माप घेत असताना डोळे बंद केले की भगवान शिवशंकराची पिंड साळुंका दिसायची, आणि डोळ्याची पट्टी काढली पंढरीश पांडुरंग परमात्मा दिसायची. त्यावेळेस भ्रमाचा पडदा निघाला की दोन्ही सुद्धा एक आहे, आणि त्या दोन्हीचं चिंतन त्यांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून समस्त महाराष्ट्राला चिंतनासाठी ज्ञानपूर्ण अभ्यास दिलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. काही साधकांचा प्रश्न म्हणले, महाराज आम्हाला भगवान शिवशंकराचं स्वरूप जाणायचं, थोडक्यात बोला. सांगितलं महाराज नरहरी सोनार महाराज म्हणजे भगवान शिवशंकर इतके भोळे आहेत, कोणी जरी मनातून चिंतन केलं, कोणीही दुःखाच्या काळामध्ये नाव जरी काढलं ना तर धावत येणारे भगवान शंकर आहेत. सगळ्यात भोळे त्या शिव भोळाच्या
शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाची वदताश. शिव भोळा चक्रवर्ती जन्म मृत्यूच्या चक्राच्या पळ्या. त्या भगवंताला नाथ महाराज म्हणतात मी माझ्या ध्यानात ठेवलेला आहे. एकनिष्ठता ज्या वेळेस निष्काम असा भाव मनामध्ये ना जगाच्या मालकाला धावत यावं लागते. असं प्रेम पाहिजे. त्या प्रेमाच्या पोटी नरहरी सोनार महाराज सांगतात त्या देवाला म्हणले त्याच्या आभूषणाचं वर्णन केलं, त्याच्या स्वरूपाचं वर्णन केलं. त्यावेळेस म्हणले त्यांनी कपाळाला जर काही लावत असतील तर पहिल्या चरणामध्ये भस्म उटी रुंड माळा भस्माची उटी. कोणतं भस्म आवडते देवाला? चिताभस्म. चिता भस्मेच्या पोट एवढे आवड आहे ना देवाला. तर अशा गोष्टी वैरागी महाराज भगवान कोणतंच सुख भगवान शिवशंकरांनी जवळ नाही घेतलेलं, फक्त देण्याचं कार्य केलंय. त्याग केलेला प्रत्येक गोष्टीचा. त्याला वैराग्य. वैराग्य कशाला म्हणतात? एखादी माणूस सहज रस्त्यावर बसले, गाडी गेल्या फोर व्हीलर, आयुष्यात कधीच मी गाडीत बसणाकडे असं म्हणणं याला वैराग्य म्हणत नाही. ज्याच्याकडे बंगला आहे, ज्याच्याकडे गाडी आहे, या सगळ्या घराचा त्याग करून शेतामध्ये झोपड्या जाऊन राहते त्याला वैराग्य म्हणतात. सर्व आहे जवळ पण त्या गोष्टीचा त्याग आहे त्याला वैराग्य म्हणतात. भगवान शंकराकडे सगळं आहे, त्यांना त्या गोष्टीत छंद नाही, त्या गोष्टीची आवड नाहीच. वैराग्य आहे. भस्म आवडते म्हणजे चिता भस्म. चिता भस्म दुसरं कोणाला आवडत नाही. मातीला गेलं तर माणूस 2 दिवस घराच्या बाहेर निघणार एवढं भेटते बघा. साधक म्हणतात म्हणले नरहरी महाराज देवाचं स्वरूप सांगा. पहिल्यांदा भस्म उटी रुंड माळा. साधकांचा अट्टे महाराज देवाच्या प्रती ऐकायला मनामध्ये छंद पाहिजे, ध्यास मनामध्ये पाहिजे. देवाचे शब्द हे हट्ट आमचा असावा लागतो. गुरुच्या प्रती, संतांच्या प्रती, सद्गुरूच्या प्रती. काहींना स्वरूप आहे म्हणले काही असो पण त्या देवाचं स्वरूप मला सांगा. हट्ट आहे. काही काही हट्ट असे भयानक असतात. विनोद म्हणून त्या प्रसिद्ध परमेश्वरा अक्षिदाय व्हायला, बेल व्हायला. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम त्रियायुधम त्रिजन्मतापसंहार एक बिल्वम शिवार्पणम. आता आहे भस्म. भस्म नाही याला माहिती तरी म्हणतो बायकोला अगं तुळशीच्या वृंदावनापाशी वाटी ठेवली आहे, ती वाटी घेऊन मग्न झालाय देवाचं. बायको गेली, पाहिलं तर वाटीत भस्म नाही. म्हणली बाबा रोज आपल्या नवऱ्याला भस्म लागतो देवाला अर्पण करण्यासाठी, आज भस्म नाही, मी वाटी कशी नेऊन देऊ? चिंता हिच्या मनात त्या देवाला भस्म अर्पण केल्याशिवाय जीवन सुद्धा करीत नाही. ह्यानं सुरुवात केलं, अगं भस्माची वाटी आण. अनादि शाश्वतम शांतम भस्माची वाटी आण. चैतन्य
शरण्यम चित स्वरूपकम. बाईनं काड्याची पेटी घेतली आणि स्वतःला काडी ओढून घेतली. भस्म झाली जाग्याला. ज्यावेळेस नवरा भस्म न्यायला आला, पत्नीची राख वाटी टाकली, तो भस्म अर्पण केला. हा भोळा असणारा जगाचा मालक नंदीवर बसून धावत आला. क्षणामध्ये बायकोला जिवंत केलं. पण एवढा निष्काम असणारा भाव की त्या भावनेच्या पोटी स्वतःच शरीर त्याचा सुद्धा त्याग केला. देव त्याच्या अंकित का नाही राहू शकत? विठ्ठल विठ्ठल. आणि सांगितलं त्या मालकाला त्याच्या हातामध्ये त्रिशूळ आहे, त्रिनेत्रामध्ये आपलं अग्नी आहे, जाळ आहे. त्रिशूळाला 3 पाते असतात, एक टोकदार असतात. त्रिशूळ तिन्हीचा नाश करतो. 3 कोणती? त्याला आपण त्रिताप म्हणतो. आध्यात्मिक ताप, आदिभौतिक ताप आणि आदिदैविक ताप. हे माणसांना लई त्रास देते. आध्यात्मिक म्हणजे आत्म्यानं दिलेला त्रास, आदिभौतिक म्हणजे इतरांनी दिलेला त्रास, विषयांनी दिलेला त्रास, षडविकारांनी दिलेला त्रास. आणि आदिदैविक त्रास म्हणजे निसर्गाकडून, देवाकडून झालेला त्रास. सोयाबीन काढायला आलं, बेथम पाणी पडलं की वळ्यानं लोकांच्या वाहून गेल्या पाण्यानं महाराज. ह्याला म्हणतात आदिदैविक, निसर्गानं कोपऱ्यामुळे झालेलं. हे तिन्ही ताप आहेत. पण देवाच्या जवळ असल्यास, त्या संगतीत असल्या, त्या चरणाच्या आहारी असल्याच्या नंतर तिचा नाश करणार हे त्रिशूळ देवानं धारण केले. नवे नवे ज्ञान स्वरूपी अग्नी. अग्नी म्हणजे ज्ञान. भगवंतांनी 3रा नेत्र आहे. माणसाच्या 3ऱ्या नेत्रामध्ये ज्या ठिकाणी ज्या जीवाला ज्ञान प्राप्त झालं ना, तोच खरा अक्षय सुख अनुभवतो. आपल्याला 2च डोळे, लेकर बायको संसार याच्यातच अडून पडलेले होतो आम्ही. ते ज्ञान आम्हाला प्राप्त नाही. ज्यावेळेस परमार्थाच्या आहारी जाऊ त्यावेळेस ते ज्ञान प्राप्त होईल. आणि जो परमार्थात आहे तो माणूस चांगला वागत असतो, व्यसनाच्या अधीन जात नाही, मायबापाला उलट बोलत नाही. महिला मंडळ तुमची जास्त संख्या आहे, तुम्ही लेकरायचे पहिले गुरु होता. हात जोडून विनंती, कोणताही सत्संगी कार्यक्रम असला की लेकरायला घेऊन जात जा. झोपले तर झोपी जाऊ दे तिथं. नाही तर काळ असा भयानक निघालाय, उद्या चलून जर तुम्हाला लाता मारल्या तर म्हणू का तुम्ही लेकरायचं नावच घेऊ नका. काही काही गावामध्ये मला म्हणले तुम्ही जरा मायबापाविषयी बोला की. अहो, जन्म दिलेल्या मायबापाचे लेकर ऐकण्यात उलट बोलले, तर किरायाने आलेल्या कीर्तनाचं ऐकतील हे का तुम्ही अपेक्षित धरता? अजिबात धरायचं नाही. ऐकत लेकर पहिल्यापासून संस्कार पाहिजे. एका गावात आम्ही मातीला घेतो महाराज. पूर्ण्याचा कार्यक्रम, अंत्यविधीचा कार्यक्रम होता. फक्त सांगितलं ते गाववाले म्हणजे असं असं तुमच्या शेतामध्ये समाधी करू तुमच्या आईची. ते मला मी 1 इंचही जागा देणार नाही. आमच्या भावाच्या वाटण्या झाल्या, ती बारक्या भावाकडे गेली होती, त्याचं ते दे नाही तर राहील, मी नाही देणार. वाद महाराज गावातले लोक समजून सांगायचे. विचार करायची गोष्ट ही. काळ आतापासून लाड करू नका, स्ट्रिक्ट मध्ये राहा, थोडं दबावाखाली लेकरं ठेवा, परमार्थामध्ये घेऊन या. ज्याला 2-2, 3-3 आहेत ना, त्यांनी 1-1 लेकरू परमार्थासाठी द्या. द्या म्हणजे त्याला काहीतरी भजन शिकवा, गायन शिकवा, प्रवचन शिकवा, कीर्तन शिकवा. आळंदीला नेऊन सोडा तर तुमचं काही खरं नाही. तर मग संपलं. विठ्ठल विठ्ठल. तिसरं नेत्र देवाजवळ आहे, ज्यामुळे विषय विकाराचा नाश होतोच, पण अथंग अशी ज्ञानाची प्राप्ती होते. हे प्राप्त झाल्याच्या नंतर त्या भगवंतानं जे धारण केले ना म्हणले ते गज चर्म व्याघ्रम. Yeah.
गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. किती सुंदर वर्णन आहे. गज चर्म आणि व्याघ्रांबर. गजाचं चर्म अंगावर पांघरलेले, व्याघ्रांबर वाघाचं कातडं नेसलेलं आहे. ज्यामुळे अहम स्वभावाचं वार नाही लागू शकत, मी तुपणाचं वार नाही लागू शकत. शंकर म्हणजे असं स्वरूप आहे, असं दर्शन आहे. ज्यावेळेस महादेव पार्वतीचे आम्ही आमच्या घरात फोटो लावतो, आपण सर्वांनी शिवकथा ऐकली. शिवकथेमध्ये महादेव पार्वती गणपती कार्तिक स्वामी. ज्या ठिकाणी भगवान शंकराचा वास आहे त्या ठिकाणी द्वेषच नाही. उदाहरणार्थ भगवान शंकराचं वाहन नंदी आहे आणि माता पार्वतीचं वाहन सिंह वाघ आहे. दोन्ही त्या फोटो मध्ये दिसतात. उंदीर आणि मोर दोन्ही आहे. ज्या ठिकाणी द्वेषदायक एकमेकांमध्ये तिरस्कार, पण ज्या ठिकाणी भगवान शिवाचं वास्तव्य, ज्या ठिकाणी शंकर आहे ना त्या ठिकाणी द्वेष नाही. शत्रू सुद्धा मित्र आहेत, शत्रू सुद्धा मित्र आहेत. शिवकथा ऐकायची म्हणजे आमच्या घरामध्ये कोणत्याच प्रकारचा वाद होऊ नये. सासू सुनाचं जमावं, मुलाबापाचं जमावं, एकमेकांमध्ये प्रेम वाढावं, ह्याच्यासाठी शिवकथा ऐकायची असते. ह्याच्यासाठी शिवकथा आम्हाला ठेवायची असते. ज्यामुळे आमचं घर सुखी असतं, ज्यामुळे आमचा जो अज्ञान आहे ना जीवनातलं, बाहेरून लागलेलं अहंकाराचं वार, एक सासूला नावं ठेवायचे, छोट्या छोट्या गोष्टीसाठी भांडणं करायचे, उगा वाद वाढवायचा, ह्याच्यानं काही सार्थ होत नाही. बाई म्हणजे असे महाराज, मना जर आलं ना तर 100 वर्ष संसार करते, नाही तर 4 दिवसात राख रांगोळ करत असते. आमच्या गावामध्ये नवरा कामाला होता लोह्याच्या ठिकाणी, आलं की बायको कर लावायची. म्हणले तुमची माय अशीच म्हणली तशीच म्हणली. सहन केला 8 दिवस बिचारानं. 9व्या दिवशी म्हणले हो का, म्हणलं तू माहिती तिकडे गाडीत पडा, मला तरी टेन्शन देऊ नका. काय करीन बिचार, एवढंच म्हणलं. त्याच्या बायकोनं फाशी घेतली. मला वाचली नाही. हे देहाची किंमत कळाव. रागामुळे माणूस काय करेल काही सांगता येत नाही. पण शिवकथा म्हणजे असे ज्या ठिकाणी रागाचा काय षडविकार, काम, क्रोधासारख्या भयानक विकारांचा नाश आहे. राग काय रे, नरहरी महाराज वर्णन करतात की तो राग वस्त्राने नाही जवळ येऊ शकत. सगळ्यात भयानक असणारा विश्वाचा सगळ्यात भयानक वासुकी नाग, ज्याच्यामुळे सागर मंथन झालं, ज्याच्यामुळे 14 रत्न निर्माण झाली होती, असा वासुकी नाग. सदैव आपल्या असणाऱ्या मुखातून विष, अग्निमय विष, हलाहल विष ओकत असतो. हलाहल विष, ज्याच्यामुळे कोणा तो असणारा नाग भगवान शंकरांनी धारण केलाय. म्हणजे भगवान शंकराच्या आहारी गेल्याच्या नंतर मरणाची, मृत्यूची सुद्धा भीती नाही. कारण की महाकाल आहे, मृत्यूचा दाता आहे, सर्व त्याच्या हातात आहे. मरणाची सुद्धा भीती आम्हाला नाही. कधी ज्यावेळेस आम्ही भगवान शंकराच्या सानिध्यामध्ये राहू. विठ्ठल विठ्ठल. सांगितलं देवाला आवडते काय, त्याच्या हातात काय. सांगितलं देवाला पवित्र पावन रुद्राक्षाची माळ आहे, माळ्यावरती त्रिपुंडाचं भस्म आहे, तो भस्म आवडतं. हातात काय, त्रिशूळ आहे देवाच्या हातात. त्रिनेत्रात अग्नी आहे. कामाला सुद्धा जाळून भस्म केलं एवढं सामर्थ्य आहे. तो काम आहे आणि तो काम आम्हाला देवाची भक्ती कधी करू देत नाही, बाजूला ढकलते आणि षडविकाराच्या आहारी जाऊन आम्हाला 84 लक्ष योनीच्या जाळ्यामध्ये अडकून ठेवते. त्याचं भस्म करण्याचं सामर्थ्य देवात आहे. इतकंच नाही म्हणजे गज चर्म आणि व्याघ्रांबर धारण केलेला आहे. नवे गळ्यामध्ये आभूषण म्हणून वासुकी नाग आहे. एवढं वर्णन केल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं इतकंच नाही, महाभयानक ज्यांना आम्ही भेटतो असे भूत राक्षस सुद्धा
फार सुंदर सांगितलं. भगवंताच्या सहवासामध्ये भूत वेताळ राक्षस हे आहेत म्हणले संगत. भगवान शिवशंकराच्या लग्नामध्ये भूत वेताळ नाचायचे. पार्वतीच्या मातेला सुद्धा चक्कर आली. बापरे, कैलासाचा स्मशानाचा राजा आहे. ज्या ठिकाणी थांग अशी शांतता आहे जिथं कोणीच येऊ शकत नाही, माणूस सुद्धा घाबरते, लय भीती लोक. भूत वेताळ म्हणलं की वेगळं होते. पंढरपूरच्या वारीला आम्ही निघालतो. जाता जाता सहज आता दिंडी क्रमांकाप्रमाणे मुक्काम केला. संध्याकाळची वेळ कळालं नाही. अशा ठिकाणी मुक्काम केला की समोर स्मशानभूमी होती महाराज. नेमकं कोणाचं तरी प्रेत आलेलं होतं, ते जळत होतं. बघता बघता ते संध्याकाळपर्यंत त्याची राग झाली. तो इस्तू चमकायचा आणि आम्ही लक्ष केलं नाही त्याच्याकडे. सगळेजण झोपलो मस्तपैकी. आता महाराज म्हणल्याच्या नंतर मान भरपूर असते महाराज. काहीतरी पुण्य त्या ज्ञानोबा आहे तुकोबा याचं नामानं मस्त महाराजाची सध्याच्याला तर मजा चालू आहे. लोक म्हणले महाराज बसा, 2 ज्ञानाच्या गोष्टी सांगा. सांगितल्या. म्हणले आता आमच्यापाशी जेवण करा, नितच आराम करा. चालते बा म्हणलं. केला आराम. दोघ जण बोलत बोलत झोपली. म्हणजे अशी कळणं माणसं जे होते ते 2 जण होते बाजूला. त्याला होती लूर करायची सवय झोपीत. नेमकं सहज बोलत बोलत नजर समोर गेली. स्मशानभूमी दिसली. नेमका त्याच्यातला इस्तू बी दिसला. जरा डोळ्याला पडला. पण वेगळंच होऊ लागले की महाराज. आता डोळाही लाग ना, धड 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 काळीच करू लागलं. घाम फुटला. आता काय करावं. ह्या दोघांनी शाम जपल की एक जण मला आता आपलं संपलं वा, पांघरून घेतलं. एक जण म्हणाय बरं दुसरं तरी शांत बसावं. हे म्हणतंय ते मला हे महाराज सगळं अंग ओलक्कीत झालं घामानं. एवढी भीती माणसाला वाटते. संध्याकाळी 11-12ला जाताना स्मशानभूमी दिसली तर चळचळ कापते. तिथं त्या स्मशानाचा राजा माझा भगवान शिवशंकर. ज्याच्या मनात भक्ती आहे ना, भगवंताच्या प्रति प्रेम आहे ना, त्या ठिकाणी काहीच नाही. भूतवेताळ नाही चालत. त्याच्या घरामध्ये भगवंताची प्रतिमा आहे. कोणतीच बाहेरली बाधा नाही होऊ शकत. कोणतं बाहेरचं वारं नाही लागू शकत. फक्त भाव असावा लागतो. ते भूत वेताळ नाचतात आणि ह्याचा आनंद जगाचे मालक घेतात. विठ्ठल विठ्ठल. महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये ज्या संतांनी जन्म घेतला त्या संतांनी ज्ञान दिलं आणि त्या ज्ञानामुळे आमचं अज्ञान नष्ट होईल. अंधश्रद्धेच्या हारी जाणार नाही, विषय विकाराच्या हारी जाणार नाहीत. ज्ञान असल्याच्या नंतर माणूस व्यवस्थितपणे जीवन जगत असतो, व्यवस्थित सुखाचा अनुभव घेत असतो. ज्यांनी ज्यांनी गाथा वाचवलेला आहे, ज्ञानेश्वरी वाचवलेली, पारायण केलेले, त्यांनी कधीच आत्महत्या केली नाही. एवढं ज्ञान त्या संतांनी दिले. एक अभंग मन लावून वाचवला ना तर तांग ज्ञानाची प्राप्ती आहे. ही आम्हाला कधी संतांच्या सानिध्यात गेल्यावर मिळते. पण आमचं काम झालं, गेलोत पण सानिध्य प्राप्त केलं नाही. संतांची गाडीच बघ, त्याचा बंगलाच बघ, त्याचं घरच बघ, एवढी प्रॉपर्टी ह्याला काय करायची आम्ही म्हणा. खयाच माती प्राप्त होते, फक्त दुःख प्राप्त होते. दृष्टांत म्हणून सांगतो आणि पूर्ण विराम देतो. आपली गाडी निघाली महाराज अहमदपूरून राणी सावरगावला. तुम्हाला जवळ येते. सांगत्या सांगवी फाटाला गाडी थांबली. थांबल्याच्या नंतर गर्दीच गर्दी त्या गाडीत. त्या सांगवीमध्ये नवीन लग्न झालेलं होतं 8 दिवसापूर्वी. तर मुलगी परतीला गेल्याच्या नंतर तिच्या घरचा तिचा मोठा देर किंवा सासरा आणायला जातात. दोघांपैकी एक जण सासरा आणायला गेला. युवाचं प्रेम बघायचं काम नाही, शेतात न्यायचं, शेत दाखवायचं. लोकांचं मला मदत आहे तिथपर्यंत पटत. मस्त ह्याला काय का नाही, हो हो म्हणायचं. मस्त मजा 8 दिवस चालली. आणि परतीला मुलीला पाठवत असताना आमच्याकडची परंपरा आहे शिदोऱ्या करायची द्यायची. आता तुमच्याकडचं काय माहित नाही मला, हाय का इकडं असं सांगा द्या. शिदोऱ्या केल्या, मस्त संदूक भरला. एसटीची वाट बघत बसले. एसटी आली. तर सासरा म्हातारा असल्यामुळे त्याला संदूक उचलत नव्हता. म्हणून त्या पोरीचा बारका भाऊ आलता. पेटी उचलली. गर्दी होती एसटीत. कंडक्टर म्हणला हो का बायाला झाले म्हणलं अर्ध तिकीट. ह्याच्यामुळे भरली एसटी गच. म्हातारी माणसं जर तंबाखू आणाय म्हणलं तरी कुठेही फिरायलेत मला, जिल्ह्याला चलेत. मस्त झोपवाली बघायचं काम नाही. फक्त एवढंच आहे, कुठंतरी तुमची पेटी ठेवावरी मला कॅरियरला तुम्ही तर ऍडजस्ट व्हावं लागेल. ते मला बहुत चालते. ऍडजस्ट झालं. गाडी निघाली. गाडी आली ना आल्याच्या नंतर उजन्याला थांबली. उजन्याचा एक माणूस होता, चांबाराचा चर्मकार बंधू. त्याचं दुकान होतं राणी सावरगावला.
त्याच्या पेटी त्याची तशीच पेटी होती, त्या पेटीमध्ये कातड कातर खिळे कच्च पेटी भरलेली. तसाच आला. त्या सांगितलं कंडक्टरने, हो का म्हणले हे तुमच्या पेटीवर ऍडजस्ट करा कुठेतरी बाजूला बसा. चालते बा. ठेवली ह्या पेटीला त्याची पेटी चिटकिली बसले ना कुठंतरी. निघाली गाडी. गाडी थांबली खंडाळीला इथं फाट्यावर. हिला उतरायचं होतं सासऱ्याला आणि सुनेला. जसं तिकडून पेटी ठेवायला आलतं तसं याचं बारकं पोरगं न्यायला आलतं. मस्तपैकी आयटी मध्ये काठी टेकत उतरला आणि त्याला म्हणला बारक्यावरी पेटी घे. सांगितली बी नाही कोणती येते. चांबाराची पेटी उचलली ना. आले घरी. आता आल्यावर लगे उघडत नसतात. चांगला दिवस चांगला वार बघायचा राहते. गलीतल्या मेन मानाच्या बाया बोलवल्या जातात. सांगितलं मला सगळ्या बायाला. सगळ्या बाया सजून आल्या. कोणी ढवळ्या कलरची साडी नेस, कोणी पांढऱ्या, कोणी पिवळ्या, कोणी हिरव्या, जशाच तशा टिकल्या जशाच तशा बांगड्या. सगळ्या आल्या संध्याकाळी. गुरुवार होता. वरांड्यामध्ये अशी पेटी ठेवली. सगळ्या बाया गोल बसल्या. सगळ्याला कुंकू लावलं. वटीला फीस दिली. आणि बिचारा ते सासरा असा अंगणामध्ये खुर्चीवर पेपर वाचत बसला. सांगितलं वडीलधाऱ्या बाईला बोलवलं. म्हणजे पूजा करा आणि पेटी उघडा. केला हळद कुंकू लावलं आणि पेटी उघडली. काय निघालं? कातड खिळे सुई हे सगळं चांबाराचं साहित्य निघालं. तिच्या बायको आली. बापरे म्हणले हिनं काय आणले की, ओ इकडे या तुम्ही म्हणले. ते म्हणला मला कशाला बोलवाली. म्हणला बाया असेल तर 2-3 लेकरं असेल तर एक दे. विठाल विठाल. सांगण्याचं तात्पर्य संतांच्या संगतीत गेलो खरं, पण जे आम्हाला प्राप्त करायचं केलं नाही. संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर अहंकार हरायचा होता, सोबत घेऊन आलो. मितूपणाचा नाश करायचा होता, सोबतच घेऊन आलो. महाराजांनी सांगितलं ज्यावेळेस संतांच्या सानिध्यात गेल्यावर मितूपणा षडविकार एकमेकाविषयी द्वेष संपल, सासासुनाचा द्वेष संपल, शेजारणीचा द्वेष संपल, प्रत्येकामध्ये निष्काम भावनेनं बघणं, प्रत्येकाच्या वरती आपलं प्रेम निष्कामपणे व्यक्त होणं, हे जर असेल तर देवाची प्राप्ती होती. आणि हे जर सर्व सुख देत असेल शेवटच्या चरणी
सुखाची अपेक्षा आहे ते सुख भगवान शिवशंकरापाशी ते सुख अक्षय आहे त्याच्यामुळे जीवाला अनुभवात्मक असं सुख मिळेल ज्ञानात्मक असं सुख मिळेल त्यांचं स्वरूप पाहिल्याच्या नंतर डोळ्याला आनंद प्राप्त होईल कोणत्याही बाधा कोणत्याही विकार विषयमध्ये येणारे नाहीत ज्याच्यामुळे तुम्हाला 84 लक्ष योनीचं भेव भीती निर्माण होणार नाही चक्रावर अभिराज्य करणारी जगाच्या मालकांची कृपा तुमच्यावर येईल आणि त्या चक्रापासून तुमची सुटका होईल जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून ते बाजूला काढतील असं सुख तुम्हाला प्राप्त होईल चालत असणारा हा सत्संगिक सोहळा पूर्णपणे वेळ झालेला आहे सर्वांना प्रतीक्षा करावी लागली असो सुंदर अशा पद्धतीने ठीक आहे